मित्रांनो, तर स्वागत करतो परत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे आणि मला खूप एक्साइटमेंट होत आहे की तुम्हाला सांगण्यासाठी. तर बघा मित्रांनो, मनुष्य असा एक प्राणी आहे जो आपली लात मारेल तिथे पाणी काढू शकतो. फक्त त्याप्रकारे आपल्याला माइंडसेट करावं लागेल आणि मेहनत करावी लागेल. तर 180 डे ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजचा आज 31वा दिवस आहे आणि आपण आपली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी 16 जूनपासून स्टार्ट केली. तर सोशली शो मी 25 जूनपासून केलं, कारण 10 दिवस मी विचार करत होतो की बा मला जमेल का नाही, माझ्याच्यानं होईल का नाही, मला लोक काय म्हणतील, माझ्या ओळखीचे काय म्हणतील. तर हा सगळा गोंधळ माझ्या दिमागामध्ये चालत होता. तर 10 दिवस मी फक्त सर्च केलं की बा काय असते याच्यामध्ये, कसं काय करायचं. तर मला एक गोष्ट कळाली की माझ्यापेक्षा जे डबल वेटचे काही व्यक्ती होते त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं वेट लॉस केलं आहे आणि काही केसेसमध्ये मी बघितलं तर मुली पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं वेट लॉस केलं आहे आणि ते आज फिजिकल आणि मेंटली चांगली पीसफुल लाईफ जगत आहेत. तर कुठेतरी मला वाटलं की यार मी पण करू शकतो आणि मी असा विचार केला की बा मला जे काही करायचं आहे ते माझ्या स्वतःसाठी करायचं आहे आणि मी असा विचार करून मी उतरलो. 25 जूनपासून मी प्रॉपर जिम करायला स्टार्ट केले. आज 16 जुलै, 25 जून ते 16 जुलैपर्यंत टोटल 22 दिवस होत आहेत, म्हणजे 3 आठवडे. आणि या 3 आठवड्यामध्ये मी टोटल 8 किलो वजन कमी केलं. ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ज्यावेळेस मी स्टार्ट करायला गेलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी हे नाही करू शकणार, माझ्याच्यानं हे जमणार नाही. मी स्टार्टअप केला आणि आज मी विश्वासाने सांगू शकतो की मी जे माझं टार्गेट आहे, जे मला 70 ते 75 kg पोहोचायचं आहे, ते मी 6 महिन्यात 100% पोहोचून दाखवेल असं मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मी करून दाखवेल. तर का सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, त्या लोकांचा विचार करू नका की हे मला काय म्हणेल, ते मला काय म्हणेल. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेस आणायचे असतील, काही नॉर्मल व्यक्तीपेक्षा तुम्हाला वेगळं करावं लागेल, तेव्हाच तुम्ही तुमची लाईफ चांगल्या प्रकारे जगू शकता. तर एवढंच सांगतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.